नमस्कार, मी डॉक्टर सुभाष सोनवणे इमिनंट थिंकर्समध्ये आपले स्वागत करीत आहे. 20 लाख कोटींच्या घोषणांबद्दलचा हा आजचा शेवटचा व्हिडिओ आहे. शेवटी 20 लाख कोटींचा हिशोब लागला आणि ही रक्कम 20 लाख कोटी नव्हे तर 21 लाख कोटी आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच झाले आहे. या 21 लाख कोटीपैकी पंतप्रधानांनी घोषणा करण्याच्या आधी ज्या रकमा दिल्या होत्या त्यातल्या 1,70,000 कोटीपैकी ज्या अर्थसंकल्पात नव्हत्या अशा 69,000 कोटी आणि गेल्या 5 दिवसांच्या अर्थमंत्र्यांच्या घोषणांमधून जे काही जाहीर झाले त्यातली जी सरळ मदत होती ती जवळजवळ 1 लाख कोटी रुपये अशी येते. या 1 लाख कोटी रुपयांपैकी तब्बल 40,000 कोटी हे मनरेगासाठी दिलेले आहेत. मनरेगाची अर्थसंकल्पातली तरतूद ही 61,000 कोटींची होती आणि त्यात 40,000 कोटींची वाढ करण्यात आलेली आहे. जो काही मजूरवर्ग हा स्थलांतर करून आपापल्या राज्यात आपापल्या गावी परत गेलेले आहेत त्यांचा मजुरीचा त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून ही विशेष 40,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे एकूण सरळ मदतीची जी रक्कम आहे ती साधारणतः 1,70,000 कोटी 21 लाख कोटींपैकी 1,70,000 कोटी आहेत. यामध्ये आणखी एक तरतूद अशी करण्यात आलेली आहे की राज्यांना जो काही त्या राज्याचा GDP असतो त्या GDPच्या 3% रकमेपर्यंत कर्ज उचलता येतं. म्हणजे ही रक्कम 3% रक्कममध्ये जवळजवळ 6,42,000 कोटी होते. परंतु राज्य सरकारांनी मात्र अशी कर्जे उचललेली नाहीत तर त्यांनी फक्त 1 लाख कोटींची कर्ज उचलली आहेत. फक्त 16% रक्कमच त्यांनी उचललेली आहे. तरीसुद्धा केंद्र सरकारने त्यांना 5% रक्कम म्हणजे एकूण जवळजवळ 10,70,000 कोटी रुपये उचल घेण्याची परवानगी दिलेली आहे, कर्ज घेण्याची परवानगी दिलेली आहे. आता आपल्याला वाटेल की हे कर्ज केंद्र सरकारकडून दिलं जातं, तर तसं नाही. तर कर्ज रोख्याच्या स्वरूपात हे सरकारला कर्ज उचलावं लागतं. आता प्रश्न असा आहे की कर्जाची मर्यादा जरी वाढवून दिलेली असली तरी मूळ मुद्दा आहे की जे शासनाचे सरकारकडेच पैसे बाकी आहेत त्यांचं काय. महाराष्ट्राचे GSTच्या बाकी पोटी जवळजवळ 16,000 कोटी रुपये आहेत. नुकतंच नितीन गडकरी यांनी असं जाहीर केलं की MSME म्हणजे जे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आहेत त्या उद्योगांचे सरकारकडे आणि सरकारी कंपन्यांकडे 5 लाख कोटी रुपये बाकी आहेत. आता ज्या 21 लाख कोटी रुपयापैकी सर्वात जास्त सढळ हाताने ज्या गोष्टीसाठी तरतूद करण्यात आली, जवळजवळ 3,70,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, तेच हे MSME म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग. तर या सूक्ष्म मध्यम लघु आणि मध्यम उद्योगांचे सरकारकडे 5 लाख, सरकारकडे नव्हे, फक्त सरकारकडे नव्हे तर काही सरकारकडे आणि काही सरकारी कंपन्यांकडे असे 5 लाख कोटी रुपये बाकी आहेत. आता सरकारी कंपन्यांकडे का बाकी आहे? कारण सरकारी कंपन्यांची सुद्धा सरकारकडे बाकी आहे. अशी किती बाकी आहे तो सगळा आकडा मला नाही काढता आला, परंतु फक्त जर एकच सरकारी कंपनी घेतली जी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे
सरकारकडे घेणे आहेत 2,55,000 कोटी. असे मोठमोठे आकडे ऐकून मला जरा गरगरायला लागलं, म्हणून मी मग या आकड्यांच्या जंजाळातून बाहेर पडलो आणि दुसरं काही वाचायला घ्यावं म्हणून मी घेतलं. तर मला एक फार चांगली बातमी वाचायला मिळाली. जगभरामध्ये 4 विविध कंपन्यांनी एक सर्वे केला की ह्या कोरोना महामारीच्या संदर्भात लोकांची वेगवेगळ्या देशातल्या जनतेची मानसिकता काय आहे. आणि त्यावेळेला असं आढळून आलं की पॉझिटिव्ह थिंकिंग, जी सकारात्मक विचारसरणी आहे, ती सगळ्यात जास्त भारतीय लोकांची आहे. आणि भारतीय लोक, जास्तीत जास्त भारतीय लोक असा विचार करतायत की या कोरोना महामारीच्या संकटातून आपण नक्कीच बाहेर पडू आणि अर्थव्यवस्था निश्चितच लवकरात लवकर रुळावर येईल, अशा ह्या 4ही संस्थांचा सर्वे म्हणतो. आता हा एवढी सगळ्या भारतीयांची सकारात्मक विचारसरणी पाहिल्यावर माझ्याही डोक्यात एक सकारात्मक विचार आला की का म्हणून मोदी सरकारने सरळ मदत देण्यासाठी मोकळा हात सोडला नसावा. बऱ्याच हेल्थ सायंटिस्टनी, ज्या आरोग्याशी संबंधित जे सायंटिस्ट आहेत, त्या सायंटिस्टनी असा इशारा दिला आहे की जून आणि जुलैमध्ये सगळ्यात जास्त करोनाचा संसर्ग वाढेल, त्यावेळेला सगळ्यात जास्त करोनाचे रुग्ण असतील. तर बहुतेक मला असं वाटतं की मोदीजींनी असा विचार केला असेल की आत्तापासून पैसे देऊन टाकले आणि आपणच जर कफलक होऊन गेलो तो लोकांना जून जुलैमध्ये मदत कशी मिळणार, तर त्यावेळेला जास्तीत जास्त मदत देता यावी म्हणून आत्ता सरळ मदत सरकारने दिली नसावी, असा एक सकारात्मक विचार माझ्या मनात आला आहे. आता ह्या 20 लाख कोटींबद्दलचं पुराण संपलेलं आहे. मात्र इमिनंट थिंकर्समध्ये आपली भेट होतच राहणार आहे. निरनिराळ्या आर्थिक, सामाजिक, राजकीय विषयांवर मी भाष्य करणं चालू ठेवणार आहे. आणि आपण आमचा आजचा व्हिडिओ जसा पाहिला तसं पुढे सुद्धा पाहत राहावं अशी विनंती करून आपणास मी धन्यवाद देतो.